लीग 2026 सीझन 4 मध्ये आणि नुकतंच शुभ आगमन देखील झालंय, ज्यांच्या माध्यमातून सर्वोपरी सहकार्य या स्पर्धेकरिता आम्हाला लाभलं. या स्पर्धेमध्ये ज्या 4 समसमात्या ट्रॉफीज आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, त्या ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं. महाबळेश्वर विभागामध्ये नामवंत उद्योजक आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आशिषदादा शिंदे साहेबांची आज महत्त्वाची उपस्थिती तुम्ही पाहतात. साहेब, मी तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आता मॅचकडे आपण वळूया आणि सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेवन डायमंड क्षेत्र महाबळेश्वर आणि त्यांचा विपक्षामध्ये जेम्स स्पोर्ट्स भेकवली. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला या सेशन मध्ये पाहायला मिळेल. खरं तर एकूण एक बॅटल चांगल्याच लागलेल्या आहेत. दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा प्लीज. अंपायर थांबा 2 मिनिटं. एक्स्ट्रा प्लेअर पाठवा, सर्वप्रथम विनंती असेल लवकर पाठवा. एक्स्ट्रा प्लेअर प्लीज. कोणत्याही टीमचा एक्स्ट्रा प्लेअर आला नाहीये. स्टार्ट करा मॅच. पहिल्या षटकामध्ये बॉलर तयार होतो. आकाश येतोय, अक्षय येतो फर्स्ट ओव्हर मध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन हॅमर केलं आणि कव्हर्सला बॉलला पाठवलं. 4 ने सुरुवात. जस्ट बॅक ऑफ लन बॉल होता, ऑलरेडी रेडीच होते बॅटर जे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. यश आता रिव्हर्स, पण इथे हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल प्रमाणे येतोय. बघा, डॉट बॉलची व्हॅल्यू ना सध्या सगळीला फार मोठी आहे या फॉर्मॅटमध्ये, कारण जिथे आपण प्रत्येकी इनिंगमध्ये चौकारांचा पाऊस पाडलेला त्याच खरं तर स्पर्धेमध्ये एक डॉट बॉल टाकणे ना फार अवघड काम आहे. आणि ते का अवघड, त्याचा एक आणखीन एक एक्झाम्पल रिव्हर्स स्ट्रोक येतोय. 4 इथेही मिळतील, कारण बॅटर्सने ज्या प्रकारे स्ट्रोक इन्व्हेंट केले त्या स्पर्धेमध्ये, ज्या प्रकारे प्रत्येकी बॅटर या स्पर्धेमध्ये खेळलाय. ॲज अ बॉलर ना तुम्हाला या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणामध्ये गोलंदाजी करणं नाही सर्वात टफेस्ट वर्क आहे. आणि सध्या सगळे या फर्स्ट ओव्हरमध्ये अक्षय बॉलिंग करतोय आणि असे फटके जर खेळले जातील तर ॲज अ बॉलर प्रिपरेशन करणं देखील फार अवघड आहे. 4 इथेही मिळतील आणि स्कोर कार्ड 4 आहे. टीम टोटल 12 ऑन द बोर्ड. 12 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. आपण प्रिपरेशन विषयी उल्लेख करत होतो, बट जर एखादा बॅटर रिव्हर्स देखील खेळतोय, स्वीप देखील खेळतो, अगदी पडून फटके खेळतोय, त्यात नंतर ॲज अ बॉलर आपल्याकडे ना मार्जिन ऑफ एरर फार कमी राहून जातो की एक्झॅक्टली बॉल कुठे टाकायचं. कारण अंडरआर्म क्रिकेट काय असतं की अगदी तुम्हाला विकेटच्या मध्यस्थी एक नो बॉलसाठी लाईन पाहायला मिळतं. तुमच्याकडे मर्यादा आहे लाईन आणि लेंथसाठी. ड्राईव्ह केला, कव्हर्सला बॉल स्टॉप झालाय, येतोय डॉट. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण 12 धाबा आलेल्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. आणि सध्या सगळीला ऑनलाईन जे प्रेक्षक आमच्या समोर जोडले गेलेत किंवा जे ग्राउंडमध्येही जोडले गेलेत त्यांना आवर्जून मी सांगेन, ग्रामीण टेनिस क्रिकेट जर तुम्ही ऑनलाईन पाहतात तर चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. आपला हक्काचा चॅनल गेले 3 वर्ष मला असं वाटतं महाबळेश्वर प्रीमियर लीग ओव्हरआर्म असो अंडरआर्म असो हे दोन्ही फॉर्मॅट ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनीच कव्हर करत आहे. रिव्हर्स, बट इथे विकेट किपरचं कौतुक करण, चांगली फिल्डिंग तिथे लागली. आणि खरं तर 2024 जेव्हा मला आठवतो, मला अजूनही आठवण आहे, स्पेशली रिषभदादा खरात यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, मी स्वतः विशाल पाटील असेल, त्यानंतर आमचे समालोचक मित्र करण काळन सर असतील, त्यांनी इंट्रोड्यूस केलं. त्यांनी तो विश्वास 2024 मध्ये आमच्यावरती दाखवला. आणि त्यानंतर महाबळेश्वर रहिवाशांनी दिलेलं ते प्रेम. आणि रिषभ दादा देखील आहेत सध्या सगळी तेही सामन्याचा आनंद घेतात. आपले दादा हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर 17 वरती आहे. 17 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. आता हॅमर केलं. मी म्हटलंच होतं, या आधी मी उल्लेख केला होता की जे बॉल पुढे टाकण्यात येतील ना ते बॉल आपल्याला मोस्ट ऑफ टाइम्स बाउंड्री लाईनचा बाहेरच पाहायला मिळतील. आणि इथेही 4 येतात. स्कोर कार्ड आता 4चा साग्यान आहे. टीम टोटल 21 वरती. पण महत्वाची गोष्ट काय की आतापर्यंत एकही एक्स्ट्रा बॉल पडला नाहीये, सर्व लीगल बॉलच आहेत.
एकही व्हाईट बॉल नाहीये, एकही नो बॉल नाहीये. कंट्रोल फार चांगला दाखवलाय गोलंदाजांनी. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला आणि इथं आता बॉडीवरती बॉल दिला. डॉट बॉल येतो. खेळ समाप्त झाला. आता 2 ओव्हर्स अखेरचा स्कोर कार्ड 21 ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती आणि खेळ लागला इथं 3 ओव्हरचा या पहिल्या सत्रामध्ये. जो मी उल्लेख करत होतो की जेही बॉल पुढे टाकण्यात आले तिथे चौकारच आलाय. बट त्यातल्या त्यात ही देखील गोष्ट लागली ना की फिल्डिंग साईडचं आता कौतुक करावं लागेल टीम जेएम स्पोर्ट्स भेकवलीचं. कारण 2 ओव्हरचा खेळ, एकही व्हाईट बॉल नाहीये, एकही नो बॉल नाहीये आणि आता सध्याचा घडीला नाहीये म्हणून आता नो बॉल आलाय. अतिरिक्त रन मिळेल आणि अतिरिक्त रनचा साग्याने स्कोर कार्ड आता 22 ऑन द बोर्ड. 22 धावा स्कोर कार्ड वरती. आता बीट केलं बॅटरला. पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने वळाला आणि त्याचमुळे तेच पुरेसे होते बॅटरला बीट करण्यासाठी. डॉट बॉल त्यामुळे येतो. डॉट बॉल फार आलेत आतापर्यंत. जर आपण कॅल्क्युलेशन केलं, आपण जर 13 चेंडूंचा खेळ पाहिला, 5 चेंडू असे आहेत जिथे एकही रन आली नाही. 5 डॉट बॉल आहेत. इथे चौकार जरूर येतोय पण या 4च्या साक्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल टीम टोटल 26 ऑन द बोर्ड. आणखीन एक चांगला फटका. इथेही चौकार येतो प्लस नो बॉल देखील आहे. म्हणजे या टोटल 5 मिळतील. 5 धावा मिळतील आणि 5 धाब्यांच्या साखीने स्कोर कार्ड आता 31. 31 धावा दाफलकावरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रिवर्स खेळायचं होतं पण आता प्ले डाऊन झालेत बॅटर. झटका पगला लागला. बॅटर बाद झालाय. आतेश बाद झालाय. झटका पगला लागला. सचिन दादा धनावडे दादांनी पुरस्कृत केलेली टीम 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे आणि त्यांचाच विपक्षामध्ये आणि इथे दिशा खराब आहे. आणि तसेच दुसऱ्या बाजूने आपल्याला टीम पाहायला मिळत आहे. सूरज दादांनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे. ड्राईव्हचा फटका चौकार दरम्यान येतोय. विकेट दरम्यान आली आहे. 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वर या संघाचा जर आपण विचार केला तर जे 4 एडिशन, चौथा एडिशन शुभम सुरू आहे म्हणजे 3 एडिशन पैकी 2 एडिशन वरती आपलं नाव कोरलं 7 डायमंड टीमने. आणि सध्या सगळीला याही सामन्यामध्ये डायमंड चमकतात कारण पहिलं सत्र सुरू आहे. रन्स जर आपण ऑन बोर्ड पागले इथे विकेट आली आहे. स्कोर कार्ड मी पोहोचवतो. सध्या सगळीला टीम टोटल जर आपण पागली 36 आणि विकेट आतापर्यंत गेलेत. 3 विकेट गेलेत. बघा 6च खेळाडू प्रत्येकी टीम मध्ये आहेत. बघा मॅक्स टू मॅक्स तुमच्याकडे 5 विकेट तुम्हाला सांभाळायचं. त्यापैकी देखील 3 आता गेलेत. आता 2च विकेट राखलेत. त्यामुळे हा जो अंतिम 12 चेंडूंचा खेळ आहे ना इथे विकेट सांभाळून तुम्हाला रन्स बनवायचे आहेत. कारण 3 ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत ते फक्त 36 आहेत. कारण बघा आपण 5 ओव्हर्स मध्ये 70-80 इझिली बनताना पाहिलेले आहेत ऑलमोस्ट प्रत्येकी मॅच मध्ये. बॅटिंग टीम बॅटर पाठवा. आणि खरं तर ही चर्चा पाहून एक गोष्ट मला आठवली की असेंब्लीमध्ये एखादा करोडाचा निधी पास करण्यासाठी जितकी चर्चा होत नाही त्यापेक्षा जास्त चर्चा इथे झाली. 36 झालेल्या आहेत. आणि आता समोरच्या दिशेने फटका, चांगला फटका दरम्यान येतोय. हा चौकार आणि स्कोर कार्ड 40 धावा फलकावरती आहेत. 4-0 ऑन द बोर्ड. आता हे टॅप केलं. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. बॉक्स क्रिकेट म्हटलं तर ॲज अ बॅटर ना तुम्हाला अलॉंग द ग्राउंड खेळता आलं पाहिजे. टॅप, रिव्हर्स, त्यानंतर स्वीप, त्यानंतर पॅडल स्वीप, हे जे फटके आहेत ना ते तुम्हाला मोस्ट ऑफ टाइम्स पाहायला मिळतात अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. आता लोवा फुल टॉस हॅमट केला. हा बॉल देखील गॅपमध्ये. इथे मिळतील 4 आणि 4च्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 48 ऑन द बोर्ड. 48 धावा फलकावरती आहे. सध्या सगळीला गाडी आता वेगाने निघाली बॅटिंग टीमची. आता हे टॅप केलं. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बागेन. इथेही मिळतील 4.
ज्या गोलंदाजाने खरं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं होतं, बट तोच गोलंदाज आता एक्सपेन्सिव्ह ठरतो. या ओव्हरमध्ये गेले 4 चेंडू डिलिव्हर झाले, 4ही चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत आणि हा बॉल आता चांगला टाकलाय दरबार येतो हा डॉट आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. स्कोर कार्ड आहे 52 ऑन द बोर्ड आणि शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला. शेवटचा बॉल नो बॉल पडलाय आणि चौकारही आलाय, म्हणजे टोटल मिळतील या 5 आणि 5चा साख्याने. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 57 ऑन द बोर्ड. 57 धावा धावफलकावरती, बट मिस्टेक घडतात या ओव्हरमध्ये, कारण या आधीचं षटक फार चांगलं टाकलं होतं आकाशने, पण आता वारंवार ज्या या चुका घडल्यात ना या ओव्हरमध्ये ते आता किती टोचतील, कारण षटक तर समाप्त झालं, पण या षटकामध्ये टोटल जर आपण काउंटिंग केली तर 22 धावा या ओव्हरमध्ये आल्या. कुठेतरी 3 ओव्हरपर्यंत गाडी अडकली होती 7 डायमंडची, पण आता गाडी वेगाने निघाली आहे, कारण 22 धावा आल्या या 4th ओव्हरमध्ये आणि एंड ऑफ द 4th ओव्हर. स्कोर कार्ड 58 ऑन द बोर्ड आणि अजूनही येत्या 1 ओव्हरचा खेळ राहिला या पहिल्या सत्रामध्ये. जरा टॉससाठी रिपोर्टिंग करा ही विनंती असेल. यात नंतर जो होणारा सामना आहे टीम सुलावाडा भिलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये RRCC मास्तूर, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आला. या टॉससाठी पहिलाच बॉल मिस्टेक घडली आहे, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीम टोटल 59 ऑन द बोर्ड. अजूनही 6 चेंडू आहेत. हा बॉल जागा दिली होती आणि फायदा घेतलाय बॅटरने, ड्राईव्ह केला आणि कव्हर्सला येतोय हा चौकार. 63 ऑन द बोर्ड. अजूनही 5 बॉल आहेत. आता रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन इथे मिळेल आणि एक्स्ट्राचा मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 64 ऑन द बोर्ड. 70 पेक्षा जास्त जर बनतील तर मॅच इंटरेस्टिंग होईल आणि सध्या साईडला बॉल फील्ड झालाय. येतोय हा डॉट बॉलर्स तर हवे आहेत खरं तर फिल्डिंग टीमला. रिव्हर्स बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आणि 4 धाव्यांचा मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 68 ऑन द बोर्ड आणि चेंडू लागले त्या पहिल्या सत्रामध्ये अजूनही येते. 3 चेंडू आहेत अजूनही. 70ची चर्चा सुरू होती आणि पॉसिबल तर आहे बिकॉज 68 ऑन द बोर्ड. आताही हॅमर केलं, पण आता गोलंदाज स्वतः बॉल फील्ड करतात. डॉट बॉल दरम्यान येतोय. अजूनही 2 चेंडू लागले त्या फर्स्ट हाफ मध्ये, त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. रिव्हर्सचा फटका आला, गॅप मध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. महत्वपूर्ण या रन्स घेतात, कारण इथनं एक धाव लढण्यासाठी मदत करणार आहे टीम 7 डायमंड क्षेत्र महाबलेश्वर संघ खेळतो आणि त्यांचा विपक्षामध्ये JM स्पोर्ट्स भिकवली. रिव्हर्स आणखीन एक चौकार आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये 76 बनवण्यात आला करेक्ट आणि 77चा टार्गेट सेट करण्यात आला. टॉस साठी पोहोचायचं सुलावाडा भिलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये RRCC मासूतूर. टॉस आपण करूया आणि हा टॉस करण्याकरिता मी आशिष दादा शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. मी दादांना विनंती करतो, दादा आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा. आपला शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत, कारण या स्पर्धेमध्ये क्रमांक 1, 2, 3, 4 या 4ही चमचमत्या ट्रॉफीज आम्हाला आशिष दादा शिंदे साहेबांच्या वतीने पुरस्कृत झालेल्या आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस आणि मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुलावाडा भिलार आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम RRCC माचुतर ही बॅटल यात नंतर आहे. दादांच्या शुभ हस्ते टॉस दरम्यान टॉस बॉक्स मध्ये केला जातो. दोन टीमचे कॅप्टन सर प्लीज फास्ट पोहोचा. 77चा टार्गेट आहे. ऑन स्क्रीन सध्याच्या घडीला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 77चा रन चेज, बट खरं तर जर आपण थोडं अॅनलाइज जर केलं 5 ओव्हर आहे 77 तुम्हाला डिफेंड करायचं तर ॲज अ फिल्डिंग साईड कोणती गोष्ट मॅटर करेल? पहिली 2 षटकं मॅटर करतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतो, दुसऱ्या सत्राला सुरुवात होत आहे. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात आणि ती गोष्ट काय होती की पहिल्या 2 षटकांमध्ये तुम्हाला इकॉनॉमिकल बॉलिंग करायची आहे. विकेट नाही मिळाले हरकत नाहीये, बट जर पहिल्या 2 षटकांमध्ये रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग जर नाही झाली ना तर त्यात नंतर अवघड होणार आहे. कारण एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्हाला ॲज अ टीम ठाऊक आहे की जर या सरासरीने रन्स नाही बनवले तर कुठेतरी आपण या मॅच मध्ये पराभवाच्या दिशेने जाणार आहोत. ती भीती देखील माइंड मध्ये असते. आता हॅमर केलं, चौकार जरूर येतोय, बट सध्या असा घडला तरी सुद्धा मी म्हणेन की या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी चांगली लागली आहे. गोलंदाज
आतिशची फक्त 4च धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल. आता पॅन वरती बॉल, दिशा खराब आणि वाईट +4 टोटल मिळतील 5. 5 धावा गोलंदाजांकडून इथे मिस्टेक होत आहेत आणि स्कोर कार्ड सध्या सगळी 9 ऑन द बोर्ड. 77चा हा रन चेज आहे आणि सुरुवात दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. नो बॉल कॉल, पंच देखील केलाय, नो बॉल देखील आहे, चौकार देखील आहे आणि आता सुरुवात झाली आहे 77 लक्षाचा पाठलाग करण्याकरिता बॅटर अक्षय चा बॅट मधनं हा येतोय चौकार आणि स्कोर कार्ड आता 14 ऑन द बोर्ड. दबाव आता गोलंदाजालाही जाणवेल. आता ऑन ड्राईव्ह, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. इथे मिळतील 4. चुका घडतात बघा. ॲज अ बॉलर अंडरआर्म क्रिकेटमध्ये बॅक ऑफ लन बॉल टाकणं सोपं नाही आहे, कारण तुमच्याकडे एक लाईन स्पेशली विकेटवरती असते. ज्या लाईनचा जर बिहाइंड बॉल पडला तर तो नो बॉल दिला जातो, त्यामुळे तितकासा कंट्रोल आणणं इतकं सोपं नाही आहे. पण अशा प्रकारे बॉल जर टाकाल तर डेफिनेटली बॉल फक्त एकच दिशेने जाणार आहे, म्हणजे बाउंड्री लाईनचा बाहेर. इथे मिळतील 4. स्कोर कार्ड आता 22 ऑन द बोर्ड. भिलार टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. ते आपल्याला फर्स्ट फिल्डिंग करताना पाहायला मिळतील पुढील सामन्यामध्ये. आता ही पंच, इथेही मिळतील 4. सुरुवात ओव्हरची 2 डॉट बॉल, बट त्यात नंतर 4 4 4 6 वेळा आणि पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आल्या 26. चला फिल्डिंग टीम थांबू नका, पण खरं तर डिसअपॉइंट असेल बॉलर आतिश स्वतःवरती की पहिले 2 निर्धाव आले होते. कौतुक आपण करत होतो की चांगली सुरुवात आतिशने मिळून दिली आहे, बट जाता जाता या पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केला गोलंदाजाने. आणि आता गोलंदाज येतोय, राज येतोय, बट आता जबाबदारीचं ओझं जास्त वाढलंय कारण आता रन्स तितके लागलेले नाहीयेत. आणि पहिलाच बॉल, विकेट, सफलता. रिप्ले पाहूया. रिप्ले इंटरेस्टिंग असेल. पहिलाच बॉल ज्या प्रकारे टाकण्यात आला, अगदी चारोखाने छेद केलं. बघा बॅटर आउट आहे. पहिलाच बॉल, काय जबरदस्त बॉल टाकलाय. बॅटरची बॅट देखील खाली नाही आली. विकेट हवेत आणि विकेट आली आहे पहिली. बॅटरात आलाय मोहसिन आलाय आणि पहिलाच बॉल त्याने पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ने त्याने तसं इनिंगला सुरुवात केली आहे. स्टार्ट तर चांगला आहे. स्कोर कार्ड 30 वरती आहे. 3-0 ऑन द बोर्ड आहे. दबाव पूर्णपणे फिल्डिंग टीम वरती आहे. ड्राईव्ह केलाय, बॉल फील्ड झालाय आणि इथे येतोय डॉट बॉलच हवेत. डॉट बॉल जर येतील तर प्रेशर बिल्डअप होऊ शकतो बॅटर्स वरती. विकेट जर येतील तर प्रेशर बिल्डअप होऊ शकतो बॅटर्स वरती. ते सवय ड्राईव्ह केलाय, पण आता गॅप मध्ये बॉल. मिळतील 4 धावा. 4 मिळतील. कारण बघा आता या मॅच मध्ये ना खरं तर कमबॅक करण्याचा आणि मॅच मध्ये पुढे जाण्याचा एकमेव मार्ग आहे टीम 7 डायमंड्स कडे, की तुम्हाला विकेट काढावे लागतील, तुम्हाला डॉट बॉल टाकावे लागतील, तर काम बनेल, तर कमबॅक होईल. अदरवाईज काम बनणार नाहीये. आता इम्प्रोवाइज स्वीपचा फटका इथे आलाय. आणखीन मिळतील 4. या ओव्हरची सुरुवात विकेटने झाली, पण त्यात नंतर 3 चौकारही या ओव्हर मध्ये आलेत. आणि हा येतो निर्धाव, डॉट बॉल दरम्यान येतो आणि अशा प्रकारे दरम्यान 2 ओव्हरचा खेळ समाप्त. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. स्कोर कार्ड आहे 38. खेळ राखला येतात 3 ओव्हरचा. जिंकण्याकरिता आणखीन रन्स करायचे आहे 39, म्हणजे 13चा करंट रन रेट आहे. आणि जो खेळ आतापर्यंत आपण अगदी कालचा पहिला सामनापासून पाहिलेला आहे, 13 रन पर ओव्हर बनवणं इतकं अवघड राहिले नाहीये बॅटिंग साईडसाठी. रन्स बनतात आणि त्याचमुळे कुठेतरी 18 मध्ये 39 जर आहे तर बॅटिंग टीम कुठेतरी पुढे आहे. पहिलाच बॉल सरळ पाठवला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 ने सुरुवात या ओव्हरची आणि स्कोर कार्ड 4 धाब्यांच्या मदतीने 42 ऑन द बोर्ड. बघा अंपायर सूचना देतात प्रत्येकी बॉल वरती चर्चा प्लीज करू नका, कारण भरपूर सारे सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे. थोडं फास्ट खेळा. हा बॉल चांगला टाकलाय. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि सध्याच्या घडीला निर्धाव चेंडूच तर महत्वाचे.
पंच केलाय, गॅप मध्ये बॉल, कव्हर्सला आणखीन एक चौकार आणि 4 धाव्यांच्या मदतीने कुरकाड आता जाऊन पोहोचला 46 ऑन द बोर्ड. 46 धावा धावफलकावरती आणि आणखीन चेंडू लागलेत. येते 3 या ओव्हर मध्ये. 3 चेंडू आणखीन बाकी आहेत आणि वाईड यॉर्कर. बट हे काय दुष्काळात 13वा नव्हे 14वा नव्हे तर 15वा महिना, कारण अगोदरच रन्स नाही आहेत. त्यातल्या त्यात नो बॉल देखील पडला, त्यातल्या त्यात विकेट किपरनेही मिस्टेक केली. या मिळतील आता गिफ्ट मध्ये या 5 धावा आणि स्कोर कार्ड आता 51 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आता करायचा फक्त 26 धाव्यांची फक्त आवश्यकता आहे. नो बॉल, पुन्हा एकदा मिस्टेक. बघा दबाव आणि दडपण ही अशी एक गोष्ट आहे ना की ज्याचं ओझं फार कमी खेळाडूंना झेपतं आणि ज्याला झेपतं तो चांगला खेळाडू बनतो. पण इथे आली आहे विकेट. कारण बघा एक प्लेअर म्हणून अनराम क्रिकेट किंवा ओराम क्रिकेटही तुम्ही पहा, एक प्लेअर म्हणून तुम्ही जबाबदारी जर घ्याल तर कुठे जाऊन तुम्ही त्या फील्डमध्ये त्या फॉर्मॅटमध्ये एक मोठं नाव कमवू शकता. स्वतःचा एक वेगळा स्टँडर्ड, एक स्वतःची एक वेगळी लेगसी सेट करू शकता. इक्वेशन मी पोहोचवतोय. स्कोर कार्ड सध्या घडीला 52 वरती आहे. जिंकण्याकरिता 25 करायचे. चेंडू लागलेत. येते 14 चेंडू लागलेले आहेत. 14 मध्ये करायचं 25. पॅन वरती बॉल, दिशा खराब. बघा या सामन्यामध्ये ऍज अ बॉलर तुम्ही आता डिफेन्सिव्ह अप्रोच तुमच्याकडे राहिलाच नाहीये, कारण तुमच्याकडे रन्स नाहीयेत. तुम्हाला अटॅकिंग माइंडसेटने गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे बॉल आता डायरेक्टली गेलाय की नाही आम्ही अंपायरसाठी वेट करणार आहोत. अंपायर जो डिसिजन देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांसाठी आम्ही वेट करतोय. आणि विकेट, आणखीन एक विकेट आली आहे. विकेट आता किती गेलेत त्याकडे आता लक्ष द्यावं लागेल. 3 विकेट गेलेत. मग आता महत्वाची गोष्ट ही आहे की फिल्डिंग साईडसाठी आता इम्पॉर्टंट गोष्ट काय झाली. समीकरण मी पोहोचवतोय. 25 धावा आणखीन करायचं आहेत. 24 धावा करायचं आहेत आणि चेंडू लागलेत. येते 13 चेंडू लागलेत. 13 मध्ये करायचं आहेत रन्स 24. 13-24 समीकरण लागले. 3 विकेट गेलेत. सध्याच्या घडीला ना 7 डायमंड टीमचं लक्ष कुठे असेल की रन्सकडे नाही पाहिजे, आपल्याला 2 विकेट काढायचं, त्याकडे लक्ष आवर्जून असेल सध्याच्या घडीला 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वरचं. कारण 3 विकेट गेले, 2 विकेट आले तर अशी कहाणी खतम आहे. पण दुसऱ्या बाजूने आता दबाव प्रेशरला हँडल करून 24 रन्स आणखी बनवायचे. ते 13 बॉलवरती मॅच इंटरेस्टिंग झाली आहे. रिव्हर्स आणि रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल ठरतोय. येत आहेत या 4 आणि आता चेंडू लागले ते येते 12 आणि 12 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता करायचा 20 धावा. 12-20 समीकरण या मॅच मध्ये लागलाय. सामना जसा जसा पुढे चालला मॅच इंटरेस्टिंग होत चाललेली आहे. आणि टू बी ऑनेस्ट ॲज अ कॉमेंटेटर, एक क्रिकेट प्रेमी म्हणून किंवा एक न्यूट्रल प्रेक्षक म्हणून मी तर हेच सांगेल की मॅच कोणीही जिंकू द्या, मॅच शेवटच्या चरणापर्यंत रंगली पाहिजे. दोन्ही टीमचं संघर्ष झालं पाहिजे. आणि सध्याच्या घडीला हा सामना त्याच दिशेने अगदी चाललाय. कारण 12 चेंडू लागलेत, 20 करायचं. बॅटिंग टीम समोर चॅलेंजेस काय आहेत की 2च विकेट हातामध्ये आहेत. ते 2 विकेटही सांभाळायचे, 20 धावाही बनवायच्यात. पण दुसऱ्या बाजूने खरं तर मी म्हणेन फिल्डिंग टीमसाठी ना या सामन्यामध्ये गमवायला काही नाही. 2 विकेटसाठी अटेम्प्ट करायचा. 12-20 राज आलाय या 4th ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय आणि या ज्या रन्स येत आहेत ना त्या रन्स प्रेशर देखील कमी करतात, बॅटरचा आत्मविश्वास देखील वाढवतात. 4 येत आहेत. आता 11 चेंडू लागलेत. 11 मध्ये 16 करायचे. राजचं लक्ष विकेट कडेच आहे. ड्राईव्ह केलाय, येतोय डॉट, येतोय डॉट. आता करायचं 10 मध्ये 16. रन्स थोडे कमी आहेत बट तेही पुरेसे आहेत. पण इथे आली आहे विकेट, आली आहे विकेट. हेच तर मी सांगत होतो की विकेट सांभाळायचे, रन्स बनवायचे आहेत आणि हे कार्य सोपं नाहीये. आणि आता आली आहे विकेट आणि आता शेवटची जोडी ग्राउंड मध्ये आणि चेंडू लागलेत. येते 9 आणि 9 मध्ये करायचा 16 धावा. ते म्हटलं जातं ना की नशीबही त्या व्यक्तीसमोर झुकतो जो मेहनत करण्याची तयारी, जो प्रयत्न करण्याची तयारी दाखवतो. आणि 7 डायमंड्स टीमने ठरवलं की आज नशिबाला आम्ही झुकवण्याची तयारी नक्कीच दाखवू. एका क्षणाला असं वाटलं होतं की रनचेस फार इझी आहे, बट क्रिकेटचा हा खेळ हीच तर गोष्ट आपल्याला शिकवतो की जोपर्यंत एखादा सामना पूर्णपणे संपत नाही ना तोपर्यंत काहीही संपलेलं नाहीये. आणि सध्याच्या घडीला हा स्ट्रॉंग कमबॅक 7 डायमंड टीमचा या मॅच मध्ये. बॉल हवेमध्ये होता, डॉट बॉल आलाय आणि आता समीकरण लागलंय. चेंडू लागलेत. येते 7 मध्ये करायचा 16 धावा. पैसा वसूल मॅच. 1 विकेट हवी अथवा डॉट बॉल हवेत 7 डायमंड टीमला. बट आता 16 करायचा 7 मध्ये.
आणि इथे पहा नशिबाच्या या 4 धावा. आणि आता समीकरण पहा, चेंडू लागले तिथे 6 मध्ये करायचं 12 धावा. दोन्ही बाजूंनी खरं तर जो खेळ राहिला ना, दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल की ज्या प्रकारे लढलेत या सामन्यामध्ये. स्पेशली 7 डायमंड टीमचं मी कौतुक करणार आहे, कारण समीकरण एका वेळेला 14 मध्ये 25 होतं आणि ही ती स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये 6 मध्ये 41 बनताना आपण पाहिलेले आहेत. इव्हन एक बॉलवरती 10 देखील बनतात, तेही आपण पाहिलंय. आणि त्या स्पर्धेमध्ये 14-25चं समीकरण 6 मध्ये 12 पर्यंत आणणं ही देखील फार मोठी उपलब्धी आहे. काय फाईट बॅक दिलाय, बट रिझल्ट 7 डायमंड टीमचा फेवर येईल का? 6-12. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा होता. डॉट बॉल की व्हाईट बॉल? व्हाईट बॉल. दिशा खराब. अतिरिक्त रन. 6 मध्ये आता 11 राहिलेले आहेत. एक विकेट हवी आहे, 1 विकेट हवी आहे 7 डायमंड टीमला. दुसऱ्या बाजूने जेम्स स्पोर्ट्सला 6 मध्ये 11 हव्या आहे. 10 बनले तर सुपर ओव्हर. आणि इथे दिशा खराब. अतिरिक्त रन. 6 मध्ये 10. आता 6 मध्ये 10 राहिला. बघा या क्षणाला गोलंदाज ज्या प्रकारे बॉल टाकतात ना, एक गोष्ट आहे की तुम्ही अतिरिक्त डिफेन्सिव्ह अप्रोचने विचार करतात, ही देखील गोष्ट आहे. कारण बघा या क्षणाला सध्याची परिस्थिती जी आहे ना, 1 विकेट आली तर असाही सामना संपणार आहे. चान्स घ्यायला मला तरी असं वाटतं की काही हरकत नाहीये. बट दुसऱ्या बाजूने ही गोष्ट आहे ना की ॲज अ बॅटर तुम्हाला अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करायची आहे, कारण 10 होऊ शकतात, पण त्यासाठी उभं राहावं लागेल क्रीजवरती. 6 मध्ये 10. रिवर्सचा फटका खेळायचा होता. डॉट बॉल दरम्यान येतोय. 5 मध्ये 10. विकेट सांभाळायचे तर होतेच, पण आता त्यातल्या त्यात दबाव बॅटर्स वरती वाढतोय, कारण स्कोर कार्ड जर आपण पाहिला 5 मध्ये 10 करायचं म्हणजे मिनिमम 2 तरी चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे, ही देखील गोष्ट आहे. आता विकेटचा विचार न करता रनसाठी जावं लागेल, ती देखील गोष्ट आहे. 5-10चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय, पण 7 डायमंड टीम अगदी खडतर परिस्थितीमधनं यशाचा मार्ग शोधलाय खरा, पण या मार्गावरती चालत असताना हा सामना ते आपल्या बाजूने खेचू शकतायत का? 5 बॉल राहिले, 10चं इक्वेशन. नेक्स्ट बॉल रिव्हर्स अंडर प्रेशर. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आपल्या टीमसाठी बॅटर प्रतीकचा बॅट मधनं येतोय हा चौकार. आता बॉल राहिले येते 4 मध्ये करायचा 6 धावा. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. आणि जे आमचे दादा सध्या सगळीला बाउंड्री रोप जाऊन उभे, प्लीज थोडा आपण बाजूला या. 4 मध्ये 6 करायचा, 4 मध्ये 6 धावा करायचा. कोण जिंकेल? 7 डायमंड की जेम्स स्पोर्ट्स? येथे 4 चेंडू या गोष्टीचा खरं तर ना रिझल्ट आपल्या समोर ठेवणार आहेत. बट कौतुकास पात्र परफॉर्मन्स दोन्ही टीम्सने आतापर्यंत या सामन्यामध्ये दिला. कारण हीच गोष्ट तर राहते ना की इतिहास पराभवांची देखील नोंद ठेवतो, बट तुमच्या संघर्षामध्ये किती दम आहे ती गोष्ट मॅटर करते. आणि या सामन्यामध्ये ना दोन्ही टीम्सने आपला बेस्ट दिलाय, बट प्रश्न हाच आहे जो बेस्ट दिलाय हा बेस्ट या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजूने आणू शकतोय का? 3 बॉल आता लागलेत, 6 धावांची आणखी आवश्यकता आहे. बॅटर प्रतीक अंडर प्रेशर, त्याचा बॅट मध्ये एक महत्वपूर्ण चौकार इथे आला होता, पण त्याच्याकडनं आणखी अपेक्षा आपल्या टीमला नक्कीच आहेत. एक चांगला फटका इथे हवाय. रिव्हर्सचा फटका आलाय, फिल्डर येत आहे, बॉल स्टॉप झालाय, सिंगल झाली आहे. बॉल राहिलेत 2 आणि 2 मध्ये आता करायचा 5 धावा. 2 मध्ये जर 4 बनला तर पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जर इथे 5 बनला तर सामना जेम्स स्पोर्ट्सचा, पण इथे 5 पैकी जर फक्त 3च बनला तर 7 डायमंड टीमच्या नावावरती हा सामना असेल. बट खुश असेल टीम 7 डायमंड की रिझल्ट काय असेल ते माहिती नाहीये, बट सध्याच्या घडीला ना आपल्या या संघाने एक गोष्ट केली आहे की आपण लढलो या मॅच मध्ये. कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये जेव्हा एखादा सामना समाप्त होतो, आपण ग्राउंडच्या बाहेर येतो ना, तेव्हा आपल्याला ऍज अ प्लेयर स्वतःला ठामपणे एक गोष्ट म्हणता आली पाहिजे की ग्राउंड मध्ये ना मी माझा बेस्ट दिला, 101% कमिटमेंटने मी खेळलो. ही गोष्ट ना 7 डायमंड टीम स्वतःला आज नक्कीच मिळेल. कारण बॉल राहिलेत, येते 2 आणि 2 मध्ये आता करायचा 5 धावा. हा बॉल महत्वाचा, हा बॉल फार महत्वाचा. 2 बॉल 5. नेक्स्ट बॉल आणि अलॉंग द ग्राउंड बॉल आणि इथे रनआउटची शक्यता. काम तमाम, बाजी मारली आहे, खेळ खल्लास, एक निसट्टा विजय प्रस्थापित केलाय टीम 7 डायमंड क्षेत्र महाबळेश्वरने. खरं तर ना कौतुक करावं लागेल. स्पेशली सुरुवात कुठनं झाली? सुरुवात झाली राजचं ते सेकंड लास्ट ओव्हर, त्याने जे षटक टाकलं, त्याने जो विश्वास तिथे आपल्या टीमला दिला, त्यात नंतर त्याच विश्वासावरती अगदी खरा उतरला लास्ट ओव्हर मध्ये यश. प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया